नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये खूप आता अलीकडच्या काळात बदल होत आहेत आणि विशेषतः ऊस हे महाराष्ट्रातलं, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं पीक आणि या ऊसावर आता अनेक अंगानं प्रयोग होत आहेत. तर याच्यामध्ये मी आता पलूसमधले अनिकेत मोरे, ज्यांना आपण की शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपटराव मोरे यांच्या शेतामध्ये मी आलेलो आहे. त्यांचा चिरंजीव अनिकेत मोरे इथं माझ्यासमोर आहेत आणि त्याचबरोबर दुसरे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व माझ्यासमोर आहे की जे वैभव गुरव म्हणून ज्यांना आपण ओळखतो, की ज्यांनी 9 फुटाच्या सरीवर चिंचणीला कडेगाव तालुक्यातल्या यशस्वी असा प्रयोग केलेला आहे आणि 9 फुटाची सरी लावून आता त्यांचा 1 वर्षाचा ऊस आहे आणि जवळजवळ म्हणजे 32-33 कांड्यापर्यंत ऊस गेला आहे आणि 20 ते 22 फूट त्याची उंची झालेली आहे. अशा असणाऱ्या वैभव गुरव यांचा ऊस पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वारंवार दररोज येत राहतात आणि त्यांची लावण्याची आणि ऊस वाढवण्याची एक टेक्निक आहे आणि ते खूप आता प्रगतशील होत आहे. एखाद्या शेती अधिकाऱ्याला किंवा एखाद्या संशोधकाला सुद्धा जे जमत नाही ते यशस्वी करून वैभव गुरव यांनी दाखवलं आहे. वैभवराव, आपण पोपटराव मोरे तथा अण्णा किंवा अनिकेत मोरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांचा जवळजवळ 8 एकर ऊस आत्ता 9 फुटाच्या सरीवर लावण्यासाठी तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. काय सुरू आहे सांगा. आता सध्या हा जो प्लॉट दिसतोय हा आपण लावताना 8 फुटावरती लावलेला आहे आणि सर्वसाधारण याच्यामध्ये जी सिस्टीम राबवलेली आहे आपण, म्हणजे सर्वसाधारण ह्या ठिकाणी बघा 2 सऱ्या सोडलेल्या आहेत. म्हणजे सोडताना 4 फुटानं सरी सोडलेली आहे आणि एकाड एक सरीमध्ये ऊस लावलेला आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आखून म्हणा व्यवस्थितरित्या सोडता येत नाही सरी किंवा प्रॉब्लेम येतात, वाकडी तिकडी सरी होणे म्हणा, बाकीच्या गोष्टींमध्ये अडथळा येतोय आणि अॅक्युरेट काम होत नाही, त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट आपण राबवलेली आहे आणि सर्वसाधारण 1.5 फुटावरती एक रोप या पद्धतीने लागण आपण केलेले आहे. असं केलेलं आहे. बरोबर. मग आता हे किती दिवस झाले लावण करून? ही सर्वसाधारण 8 दिवस झालेले आहेत लागण करून. तत्पूर्वी याच्यामध्ये तण नव्हतं, परंतु लागण झाल्यानंतर परत आता पाऊस नाही, हे तण काय घालवता येईल, आता औषध मारून घालवता येईल किंवा भांगलून तण घालवता येते, त्याचा काही विषय नाही. पण आता रोप सेट होताना काय करावं लागणार याला? रोप सेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा आळवणी एक दिलेली आहे याला. इथून पुढच्या काळामध्ये आपण फुटव्यासाठी प्रयत्न करणार आहे या प्लॉटमध्ये. असं करणार आहे. हा सर्वसाधारण 3 एकरचा असा प्लॉट आहे. पूर्णपणे एकाड एक सरी आपण गॅप देऊन लावलेले आहे. मग याच्यामध्ये असे हे रान तर पुअर काळं दिसतं. मग याच्यामध्ये गोड पाणी आहे. गोड पाणी. मग हे ऊस आता सतत वाढत राहणार? 100% सातत्यानं वाढत राहणार. म्हणजे जर TDS जास्त असेल तर ऊसाच्या वाढीवरती ज्या पद्धतीने परिणाम होतो तसा परिणाम या ठिकाणी कुठलाही दिसणार नाही आपल्याला आणि सातत्यानं वाढ होत राहणार आहे. आणि दुसरी प्लस पॉईंट गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये बेवड बदल झालेला आहे. बेवड बदल म्हणजे काय तर याच्यामध्ये हळदीचं पीक आधी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे काय झालंय ऊसाला जोमानं वाढ होणार आहे. असं आहे. बरोबर. मग आता हे लावण केलेली आहे, तण घालवता येईल, ह्याचं काही विशेष नाही. एकूण या शेतकऱ्यांनी म्हणजे अनिकेत किंवा पोपटराव मोरे अण्णा यांनी किती एकर आता लावून केले? सर्वसाधारण 6.5 एकरवरती याची लागण झालेली आहे आणि आम्ही 120 टनाचं टार्गेट ठेवून या ठिकाणी वाटचाल करत आहोत. बरं. कारण गेल्या वर्षी जे प्लॉट आहेत ते 7 फुटानं आहेत. आपण थोड्या वेळानं आपल्या शेतकऱ्यांना दाखवूया की 7 फुटामध्ये कशा पद्धतीने झालंय आणि त्यांच्या लक्षात आलेत की 7 फूट सुद्धा कॅप्चर होतंय. मग त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की पुढे अजून 1 फूट आपल्याला वाढवलं पाहिजे. म्हणजे 7 फुटाच्या सरीचा यांचा दुसरा प्लॉट सप्टेंबर मध्ये लावलेला 5 एकर आहे. तो आपण 5 मिनिटांमध्ये बघणार आहे. तो पण प्लॉट आपण शेतकऱ्यांना दाखवूया म्हणजे कशा पद्धतीने तो डेव्हलप झालेला आहे आणि हा निर्णय आपण का घेतला की 8 फुटावरती गेलं पाहिजे. बरोबर. अनिकेत, पुढे या. तुम्ही मला एक सांगा की हे वैभवराव आणि तुमचं केव्हापासूनचा संपर्क आहे? 1 वर्ष झालं साहेब. 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालं. हा, कसा संपर्क आला? मित्राने माझी गाडी घालून दिली साहेबांची. बरं. तेव्हापासून आमचा संपर्क. सातत्यानं बोलत राहा, मग काय सांगत राहायचं. काय म्हणजे कसं, म्हणजे त्यानंतर तुम्ही काय काय केलं? सर साहेब सांगाल तसं मी वागत गेलो. म्हणजे ऊसात आपल्याला फरक दिसायला लागला. पहिल्यांदा 7 फूट आपण लागण केली. ती कॅप्चर व्हायला लागल्यावर साहेब म्हणले की जरा मोठी सोडूया. आता 8 फुटावर सोडले. म्हणजे तुम्ही कॅप्चर झालं तर 9 फुटावर सोडणार आहे. वा. म्हणजे तुम्ही एक असे शेतकरी आहे की मी बघतोय की ते स्वीकारताय आणि नव्या दुसऱ्याचा सल्ला घेताय. फरकच दिसतोय साहेबांच्या ट्रीटमेंटनं आपल्याला. म्हणजे वैभव गुरव यांच्या ट्रीटमेंटनं किंवा खूप फरक जाणवतोय असं अनिकेत म्हणतात. अनिकेत, तुमचं किती एकर शेत आहे? आता साहेब 15 एकर. 15 एकर. या 15 एकरमध्ये खूप असं तुम्ही वेगवेगळे प्रयोग करताय. बाग होती, हळद करताय, ऊस आता तुमचा 5 एकरचा तुम्ही लावलेला आहे, त्याच्यात खूप फरक जाणवलाय. आता या 9 तुम्ही आता परत 6 एकर लावलेला आहे. मग काय 8 फुटावर लावलेला आहे. 8 फुटावर. काय 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 कसं काय सरांत कसं तयार केलं सांगा ना. साहेबांनी सांगितलंय तसंच आपण हे केलं. म्हणजे नांगरट करून 8 फुटावर सरी पाडली, खत टाकलं, शेणखत टाकलं घ्यायला.
नाही आता टाकलेलं नाही. आता टाक- एवढं असल्यामुळे साहेब म्हणले की आता टाकायची गरज नाही. मोठ्या भरणीला हां. टाकूया आपण. म्हणजे खूप आहे की मला एक वैभवरावांचं खूप वैशिष्ट्य वाटतं की अनावश्यक ते काही करत नाहीत. नाहीत. म्हणजे औषध मारा, लागेल जास्त खत तेवढंच. टाका, लागेल तेवढं. म्हणजे तुमचा हळदीचा बेवड असल्यामुळं त्यांनी तुम्हाला खत टाकायला सांगितलेलं नाही. म्हणजे तुमचं इथं पैसे त्यांनी वाचवलेले आहेत. आणि आता 8 फुटाच्या किंवा 9 फुटाच्या या सरीवर तुम्ही ऊस लावलाय, एक मध्ये सरी ठेवलेली आहे 4.5 फूट सरी पाडून. वैभवराव हे कसं काय म्हणजे तुम्ही अनावश्यक खर्च कसा काय टाळताय? आता पहिल्यांदा याच्यामध्ये ज्यावेळी हळद लावलेली होती त्यावेळी एकरी 60 ओल्या शेणखत याप्रमाणे शेणखत टाकलेलं आहे ऑलरेडी. आणि त्यामुळे जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो चांगल्या पद्धतीने मेंटेन झालेला आहे. होय. मग आपल्याला अनावश्यक खर्च जो आहे तो आपण टाळू शकतोय. आणि जर आपल्याला रिस्पॉन्स कमी जास्त वाटला होय. तर आपण भरणीला हा. 1-2 डॉलर शेणखत असेल, कोंबडी खत असेल किंवा अन्य सेंद्रिय खताचा वापर करून आपण भरणी याची करू शकतोय. हा. म्हणजे याच्यामध्ये आपलं सर्वसाधारण 3 एकरमध्ये 50,000 ते 60,000 रुपये वाचू शकतात. हां, कोंबडी खत टाकू शकतोय, नंतर कोंबडी टाकतोच खत आपण आपण. टाकू शकतोय. हां हां. हा, त्याच्यामध्ये पैसे पण वाचतात आणि सातत्यानं शेणखत पण याच्यामध्ये आहेच ऑलरेडी होय. आणि बेवड बदल झालेला फायदा चांगल्या पद्धतीने आहे. मग आता हे ऊस आता हे कुठल्या जातीचं लावलाय? हा 86-032 जातीचा 3ऱ्या स्टेजची रोपं लावलेली लावलेत. हां, मग आता हे ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला ह्याची बाळभरणी किती दिवसात होईल? आता सर्वसाधारणपणे येणाऱ्या 40 दिवसामध्ये आपण याची बाळभरणी करणार आहे. तुम्हाला आज फुटवा दिसत नाही कुठल्या पद्धतीचा, हा. पण येणाऱ्या ह्या महिन्याभरात त्याची बाळभरणी होऊन ही मधलं सगळं राहिलेली सरी आपण सप्लाय करून घेणार आहे. हां हां. आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने ह्याला खताचा एक डोस देणार आहे. हो. आणि सातत्यानं स्प्रे म्हणा, ड्रिंचिंग म्हणा, हे आपण 15-15 दिवसाच्या गॅपने देणार आहे. आता वैभवराव हे 2-2.5 एकर दिसतंय की तुम्ही 4.5 फुटाच्या सरीवर लावलंय, एक मध्ये सोडले. हां. याच्या पलीकडचा पुन्हा एक 2 एकर असा दिसतोय की तुम्ही बरोबर 9 फुटाच्या सरीच पाडले प्लेन. मग 4.5 फूट सोडून मध्ये सोडून लावणं जरा सोपं जात आहे की डायरेक्ट 9 फुटाच्या सरी सोपं जाते? ज्या शेतकऱ्यांना ॲक्युरेट काम करायचं आहे किंवा ज्यांना जर समजा थोडंफार इकडे तिकडे रान वाकडं आहे किंवा काय प्रॉब्लेम आहेत त्यांनी 4 फूट 4.5 फूट सरी सोडून लावलेलं चांगलं राहते. ज्या रानाची लेवल एकसारखी आहे, एक प्लेन आहे आणि लांबी रुंदी एकसारखी आहे, त्या शेतकऱ्यांना आखून म्हणा किंवा टेपच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरला पुढं अवजार करून, म्हणजे ट्रॅक्टरला पुढं आपल्याला सेंटरपासून तिकडच्या बाजूला 6-7 फूट अँगल सोडून बरोबर दगड त्याला खाली सोडून आपण सरी सोडू शकतो. आणि हे करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं ठिबक टाकलेलं. ठिबक गरजेची गोष्ट आहे. ठिबक सिंचनाचा वापर केल्याशिवाय आपण भरणीनंतरची जी डोस आहे ऊस पडल्यानंतर ते देऊ शकत नाही. मग तिथं आपलं एक 15 ते 20 टन उत्पन्न हे वाढीव उत्पन्न आपल्याला भेटून जाते. हा. आणि आवश्यक आहे तेवढ्याच पाण्याचा आपण वापर या ठिकाणी हो करतो. हो हो. आता मला एक सांगा, हे आणि पोपटराव मोरे जे आहेत किंवा अनिकेत मोरे ह्यांच्या शेतामध्ये तुम्ही एवढे हे शेतकरी एवढे सुंदर आहेत की यांनी खूप चांगला प्रतिसाद आपल्याला दिलाय. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं म्हणजे 5 एकर त्यांनी तुमच्या सांगण्याप्रमाणे माणसं 1 इंचभर जागा सोडायला आता महाराष्ट्रातील शेतकरी तयार नाही. म्हणजे मला 4.5 फुटाच्या सरीवर आता म्हणतात 5 फूट ठेव म्हटलं तर त्याला अंगावर काटा येतोय. म्हणजे एवढं खोडगाण उत्पन्न कमी येईल, लक्षात आलं का? आणि दुसऱ्याचं काय होईल असाच शेतकरी विचार करतोय. बरोबर. आणि 7 फूट आणि 9 फूट ठेवणं हे खूप धाडसाचं काम आहे. मग ह्यांनी हे कसं काय स्वीकारलं? पहिल्यांदा ह्यांचा माझ्यावर पण विश्वास नव्हता म्हणा थोडक्यात, म्हणजे सांगितलंय म्हणून हा. चाललेलं. जोपर्यंत कॅप्चर होत नव्हती जागा, हा. मी सांगत जायचं हे करत जायचं. हा. पण ह्यांच्यातच चर्चा व्हायची, आयला खरोखर होईल का? हा. म्हणजे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत. पण जशी बाळभरणी झाली, जसं 60-70 दिवस निघून गेले, ऊसाला फुटवा यायला लागला, मग 2-3 वेळा मला विचारायचे खरंच करू का ही, खरंच करू का? हा. मी म्हणायचो नाही, बिनधास्त करा, मी आहे. मग त्याच्यानंतर ही करत राहायची. हा. म्हणजे कधीतरी ह्यासनी पण वाटायचं याला खरंच सक्सेस होईल का, कारण एवढं मोठे अंतर ठेवलेलं आहे, एवढं हे आहे, फुटवा निघल का, आपण जे टाकून पण लवकर कापायला लागलोय, काय होईल नेमकं. मग सगळ्या गोष्टी ह्यासनी पण सांगितलं तर करायचं. हा. मग ह्याने मध्यात कुठं सोडलं नाही. हा. म्हणजे हे कंटिन्यू केल्यामुळे ह्यांच्या लक्षात आलं की 2-3 महिने गेल्यानंतर पहिले की खरोखर सक्सेस मिळू शकते आणि मिळलेलं आहे. हो. आता आपण आपल्या प्रेक्षकांना पलीकडचे जे 5 एकर प्लॉट आहेत की नाही, ते ज्यावेळी दाखवायला चालू करू त्यावेळी त्यांना पण पटणार नाही की खरोखर हे 7 फुटाचं अंतर आहे. म्हणजे अशा पद्धतीने जागा व्यापलेल्या आहेत या ठिकाणी. हां, मोठा शेतकरी कसा आहे, त्याला जास्त शेत असते आणि त्याच्यामुळे मग 4, 2, 5, 10 एकराचा तो 4.5 फुटाच्या सरीनं ऊस लावेल, पाणी सोडेल आणि मग त्याच्यात एक 500 टन निघाला की त्याचं समाधान आहे. पण त्याच्या 10 एकरात 500 टन निघालाय म्हणजे 50 टन ॲव्हरेज पडलंय, हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्याच्या लक्षात त्याला वाटते 500 टन म्हणजे माझा खूप झाला, अलग लक्षात. आणि उत्पन्न जास्त निघालं पाहिजे, पैसे जास्त, त्याचा खर्चही तेवढाच झालेला असतो, बरोबर. हे लक्षात येत नाही. पण मोठ्या शेतकऱ्यांनी सुद्धा 9 फुटाचं अंतर सोडलं पाहिजे, हे मान्य आहे का?
100% मान्य आहे. आता धरून चाला ह्यांचं एक 15 एकर ऊस आहे, तर मजुरांच्याकडून आज शेती होत नाही. होय. पण याचा फायदा काय होणार आहे आपल्याला? ट्रॅक्टरनं आपल्याला स्प्रे होणार आहे, ट्रॅक्टरनं आपल्याला मशागत होणार आहे. होय. जर घात असेल तर हे तण सुद्धा आपण ट्रॅक्टरच्या साह्याने काढू शकतोय. होय. म्हणजे मध्ये आपण तणनाशक मारू शकतोय थोडंफार, ते पण जरा स्प्रे आपले ट्रॅक्टरच्या साह्याने आपण करू शकतोय. आणि दुसरा फायदा काय होतोय याच्यामध्ये, खत आपलं मापामध्ये जातंय, जेवढं आवश्यक आहे तेवढं ऊसाच्या बुडक्याला पूर्णपणे जातंय आणि ऊसाची जी जोमदार वाढ आहे ही चांगल्या पद्धतीने होत्या. असं. बरं, हे सगळं आता चालू आहे, मग ह्याच्यामध्ये कशा परत सक्सेस होईल हा ऊस? 100% सक्सेस होणार, कारण आपण ऑलरेडी 7 फुटातला जो प्लॉट आहे तो सक्सेस केलेला आहे. आणि दुसरा फायदा काय, यांचं सगळं ऑटोमायझेशन आहे. म्हणजे एका ठिकाणच्या एका खोलीतनं सगळ्याला औषधं जातात संपूर्ण, म्हणजे एका बटनावरती सगळीकडे औषध जातात. पाईपलाईनच केली, पाईपलाईन अंडरग्राऊंड आहे, सगळं सिस्टीम रेडी आहे आणि पाणी कमी यायचं काही चान्सेस 0% आहे. मोठी विहीर आहे, सगळे एका ठिकाणी एकत्र घेऊन एका टँकमध्ये टाकून संपूर्ण ह्या 6.5 एकर. म्हणजे आता हे 9 फुटाचे सरी आपण लावले आणि आता हे कसा परत जाणार हे आपण लोकांना दाखवणार आहे. लोकांनी त्या पद्धतीने स्वीकार करावा. अनिकेत, हे साहेबांनी जे आता सांगितलं याचा काय अवलंब करणार आहे? साहेब सांगेल ते ज्या त्या दिवशी होते आपल्याकडे, काय करायचं काय करायचं ज्या त्या दिवशी बागागत होतं. हां, मग ते सगळं करत जाणार वेळच्या वेळ. होतच माझ्या. हां, ठीक आहे अनिकेत, आपण तुमचा दुसरा प्लॉट आता बघायला जाऊया. धन्यवाद.